नमस्कार. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीत पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट आहाराचा मुद्दा समोर आलेला आहे आणि नक्कीच शासकीय सेवेत असताना संबंधित अंगणवाडी सेविकेने सोशल मीडियावर जाण्यापूर्वी वरिष्ठांकडे लेखी तक्रार नोंदवून योग्य मार्गाने पाठपुरावा करणे प्रशासकीय नियमानुसार गरजेचं होतं, जेणेकरून खात्याने अधिकृत दखल घेतली असती. परंतु हा विषय केवळ एका रील पुरता किंवा नोटीस पुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आजचा नसून या आधीही अनेकदा म्हणजे बरेच वर्ष हा वाटाणा न शिजण्याच्या आणि निकृष्ट अन्न पुरवठ्याच्या तक्रारी समोर आल्यात. मी सुद्धा हा गंभीर विषय अधिवेशनात मांडला होता. ज्या वेळेला मी आमदार नव्हते त्याही वेळेला आम्ही या विषयावरती बोललेलो होतो. त्यावेळी संबंधित खात्याने आम्ही या सुधारणा करू म्हणून आश्वासित केलं होतं. याची अंमलबजावणी त्यांनी तात्काळ करावी आणि त्यामुळे एका बाजूला कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय शिस्त पाळलीच पाहिजे यात शंका नाही, पण मूळ प्रश्न हा आहे की बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंत्राटदारांना कायमचं काळ्या यादीत टाकणं गरजेचं आहे. मला विश्वास आहे शासन याची योग्य दखल त्या ठिकाणी घेईलच आणि अंगणवाडी ताईंना गोपनीयतेने व न घाबरता तक्रार करता येईल अशी सक्षम अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा शासनाने उभारण्याची गरज वाटते. ते तात्काळ ICDS विभागाने करावे व येणाऱ्या तक्रारीची दखलही घेण्यात यावी. प्रशासनाने फक्त कर्मचाऱ्यांवर कारवाईची तत्परता न दाखवता मूळ समस्येच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर कठोरही कारवाई करावी असं मला सांगायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.